नमस्कार, नितेश बाळकृष्णजी कराड, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. मी तुमच्यासाठी नवीन नवीन वेगवेगळे विषयाचे व्हिडिओ घेऊन येतो. आज असा खतरनाक व्हिडिओ पाहणार आहे ज्याची माहिती तुम्ही कधीही ऐकली नाही. गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा जळीत हत्याकांड म्हणजे कारसेवक अयोध्येवरून, कारसेवक म्हणजे अयोध्येच्या मंदिराचं म्हणजे जे आता रामाचं मंदिर बांधणं चालू आहे तिथं जे संगमवरचे किंवा लाल गोटे आणून ठेवले त्याच्यावर जे कोरीव काम केलं जाते त्या कोरीव काम करणाऱ्या लोकांना म्हणते कारसेवक. तर 67 जणाले घेऊन एका बोगीत ठीक आहे साबरमती एक्सप्रेस ही गोध्रा इथं आली असताना तिच्यावर हमला केला आणि त्या हमल्यात जवळपास 57 लोक मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर जे दंगली भडकल्या गुजरातमध्ये तर त्या सरकारच्या बी कंट्रोलच्या बाहेर चालल्या गेल्या आणि एवढ्या दंगली झाल्या का सरळ सरळ त्याच्यात सरकारचा हस्तक्षेप होता का त्या दंगलीत अशी इतक्या भयानक दंगली गुजरातमध्ये झाल्या. आता मी लगेच काही दिवसात रामायणापासून तर राम मंदिरापर्यंतचा पूर्ण इतिहासाचा व्हिडिओ येत्या 1 ते 2 दिवसात घेऊन येणार आहे. पण त्याच्या अगोदर ठीक आहे सुप्रीम कोर्टाने खूप सुंदर निर्णय दिला बिल्किस बानो प्रकरणामध्ये. ही बिल्किस बानो कोण आहे बा तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का हीच ती बिल्किस बानो जिच्यावर 5 महिन्याची गर्भवती असताना ठीक आहे तो गोध्राचा जो जळीत कांड झाला त्याच्यानंतर ज्या दंगली झाल्या त्या दंगलीत ठीक आहे 5 महिन्याच्या गर्भवती बाईवर जवळपास 14 ते 15 लोकांनी बलात्कार केला. हिच्या 3 वर्षाच्या पोरीले हिच्या डोळ्यात देखत आपटू मारलं. हिच्या आईवरही बलात्कार केला. याच्या सोबत पुन्हा एक स्त्री होती तिच्यावरही बलात्कार केला आणि घरच्याच्या 14 लोकांची हत्या केली. ही कशी तरी एकटी वाचली आणि हिच्यासोबत त्या ठीक आहे जो काही हत्याकांड झाला ठीक आहे त्या दंगलीमध्ये त्याचा एक म्हणजे काय त्याने साक्षीदार वाचला. तर ही पूर्ण स्टोरी काय म्हणजे बिल्किस बानो प्रकरण काय या देशात ऐन राम मंदिराच्या उद्घाटनाच्या समोर सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला. या 11 जणांना मुंबई हायकोर्टानं दिलेली जन्मठेपेची सजा गुजरात सरकारनं यायले निर्दोष सोडलं होतं आणि तारीख होती 15 ऑगस्ट 2022. 15 ऑगस्ट 2022 ले ज्यानं बलात्कार केले ठीक आहे ज्या 5 महिन्याच्या गर्भवती बाईवर बलात्कार केले तिच्या पोटाला लात मारली तिच्या आईवरही बलात्कार केला तिच्या घरचे 14 लोक मारले ठीक आहे. अशा लोकांनी गुजरात सरकार लाज वाटायला पाहिजे या सरकारनं निर्दोष सोडलं आणि निर्दोष सोडल्याच्या नंतर याच्या विरोधात पुन्हा बिल्किस बानो सुप्रीम कोर्टात गेली. तर सुप्रीम कोर्टानं तिला न्याय दिला आणि 2 हप्त्याच्या आत ठीक आहे जेवढे 11 आरोपी आहेत त्यांना स्वतःहून सरेंडर करा नाही त्याला उचलून जेलमध्ये टाकण्यात येईल असा आदेश दिला आणि 2 गुजरात सरकारच्या कानपटात आणली. गुजरात सरकार किती बदमाश आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला बिल्किस बानो असे लय प्रकरण म्हणजे हे जे म्हणते ना गुजरात पॅटर्न गुजरात मॉडेल आम्हाला अजिबात गुजरात मॉडेल नाही पाहिजे. चुलीत घाला तुमचं गुजरात मॉडेल ठीक आहे. बिल्किस बानो प्रकरण काय हे समजून घ्या. बिल्किस बानो होय कुठची तर अखेर बिल्किस बानोले न्याय मिळाला. पण ज्या आरोपीने 15 ऑगस्ट 2024 ले भारताच्या 75व्या अमृत महोत्सव वर्षात सोडणारं राज्य म्हणजे गुजरात. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना आमच्या देशात मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढल्या जाते. आमच्या देशात या देशाचा गुण गौरव आणि जगात महत्व प्राप्त करून देणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या स्त्रिया म्हणते आमच्यावर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार करते त्याच्यावर FIR दाखल केला. तर हे मोदी सरकार करायला तयार नाही आहे. तुम्ही भविष्यात लक्षात ठेवा का तुम्हाला जर असा भारत पाहिजे असेल ज्याच्यात तुमच्या आया बहिणी अनसिक्युअर आहे तर तुम्ही त्याला मतदान करजा ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल का तुमच्या आया बहिणीची नग्न धिंड भविष्यात निघाली पाहिजे तर तुम्ही त्याला मतदान करजा. मला तर नाही पाहिजे बा गुजरात मॉडेल का ज्या गुजरात मॉडेलवर ठीक आहे ज्या लोकांना 3 स्त्रियांवर बलात्कार केला 5 महिन्याच्या स्त्रीवर बलात्कार केला 14 जणांची हत्या केली
अशा आरोपीची निर्दोष सुटका गुजरात सरकार करते, वरून त्याला टिकले लावते सुटल्यावर आणि त्याचा हार घालून सत्कार करते. जर असा भारत तुम्हाला पाहिजे असेल तर ठीक आहे, तर तुम्ही त्याला मतदान करजा, मी नाही करणार. मला असा भारत नाही पाहिजे ज्या माझ्या आया बहिणी ज्या ठीक आहे हिंदुस्थानासाठी या देशासाठी बाहेर देशात कुस्ती खेळल्या, त्यानं मेडल आणून दिलं आणि त्याचा आरोपी या सर्रास संसदेत बसते ब्रिजभूषण, आणि त्याचा सोबती पुन्हा ठीक आहे कुस्ती ऑलिम्पिक असोसिएशन कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी येते. जेव्हा या पोरानं मेडल त्याने वापस केले का ह्या माझ्या अर्जुन पुरस्कार घ्या, ह्या पद्मभूषण घ्या, आम्हाला नाही पाहिजे, तेव्हा कुठं मग ते नवीन नेमलेली कमिटी सुद्धा कॅन्सल केली. इतके बदमाश झाले हे. आता पहा, हे ते बिल्किस बानो आहे, वयाच्या 21व्या वर्षी हिच्यावर 5 वर्षाची गर्भवती असताना बलात्कार केला, आणि हे ते मागचे आरोपी आहे. हे सगळे फोटो गिटो दाखवतो मी तुम्हाला. काय आहे बिल्किस बानो प्रकरण, तर तुम्हाला याची माहिती असली पाहिजे. बिल्किस बानो छप्परवाडी गुजरात मधल्या ठीक आहे दाहोद नावाच्या जिल्ह्यातल्या छप्परवाडी नावाच्या गावात होती. 1-2च घरं होती यायचे मुसलमानाचे, बहुसंख्य हिंदू होते. पण दंगल एवढी भयानक पेटली होती का जे ठीक आहे गाडी पेटवली ठीक आहे कार सेवकाची, ही गाडी ठीक आहे हे बाबा जे काही दंगल होते, समाजकंटक लोक असतात, कोण सर्व समाजात असे लोक असतात ज्याला अजिबात वाटत नाही का या देशाचं या समाजाचं भलं झालं पाहिजे. त्याला वाटते का समाजात हिंसा कायम राहिली पाहिजे. आणि गुजरात मॉडेल हे दंगलीचं मॉडेल आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस दंगली घडून आणून मोदी सत्तेत आलेले आहे. म्हणून मोदीवर 2014 पर्यंत अमेरिकेनं आपल्या देशात ठीक आहे नो एंट्री केली होती. विजा सुद्धा मोदीला देत नव्हते जे देशाचे पंतप्रधान आहे. काऊन देत नव्हते तर हे एक वेळा अमेरिकेला विचारा, आणि अमेरिकेला विचारा का काऊन दिला नाही. तर जे गुजरात मॉडेल आहे ते दंगलीचं मॉडेल होतं, आणि दंगली घडून लोकांमध्ये हिंसा करून आपला ठीक आहे राजसत्तेची पोळी कशी भाजून घ्यायची हे मोदीकडून शिका. मग बिल्किस बानो छप्परवाडी गावाची होती. तिथून तिच्या गावात तिला अनकम्फर्ट वाटलं, कारण गोध्रा हत्याकांडाचं वनवा एवढा पेटला होता, जिकडं तिकडं दंगली चालू होत्या. हिंदू लोक तलवारी घेऊन मुसलमानांना कापू काढत होते. ठीक आहे, तुम्ही हे प्रकरण पहा. हे गुजरातमध्ये अशा दंगली पेटल्या होत्या. ठीक आहे, ह्या चेहरा प्रसिद्ध झाला होता. ह्या माणूस आता चपला शिवते. त्यावेळेस बंद्या भारतात ठीक आहे बंद्या गोंधराकांडमध्ये हे ठीक आहे पुऱ्या ठीक आहे गोंधराकांडमध्ये आज जिकडं तिकडं दंगली पेटल्या त्या गुजरातमध्ये, आणि मग त्याच्यात हे त्या गुजरातमध्ये हे प्रकरण झालं. ठीक आहे, तर राधापूर ते गावावरून बाहेर निघाल्या, आणि गावावरून 3 मार्च 2002 बाहेर निघाली. संध्याकाळी राधिकापूर या गावात पोहोचले. ठीक आहे, दाहोदच्या 3 मार्च 2002 या सगळ्या म्हणजे या 3 स्त्रियांवर बलात्कार झाला. ठीक आहे, 21 वर्षाची होती तेव्हा बिल्किस बानो. 5 महिन्याची गर्भवती होती. तिच्या 3 वर्षाच्या पोरीले तिच्या समोर आपटू मारलं, आणि तिच्या घरच्याले सुद्धा मारलं. लोकांनी बलात्कार केले, तिच्या आईवर केले, अजून एका स्त्रीवर केला. ठीक आहे, ती 5 महिन्याची गर्भवती होती. तिच्या डोळ्यात देखत तिच्या 3 वर्षाच्या मुलीला आपटून मारलं, आणि तिच्या 14 लोकांनी ठार केलं. सांगा भाऊ, ठीक आहे, असाच शिकवते का रे भाऊ हिंदू धर्म. ठीक आहे, मारलं कोण, तो जईत हत्याकांड गुजरातली झाला. ठीक आहे, या स्त्रीचा आणि या लोकांचा त्या हत्याकांडासोबत का संबंध आला, तरी ठीक आहे बऱ्याचशा ठीक आहे हिंदू लोकांनी ठीक आहे मुसलमानाचे घर जे निर्दोष मुसलमान होते त्याला कापू काढलं, त्याला मारलं, काही लोक अशा बलात्कार केल्या. भाऊ, मी लहानपणी होतो शाळेत, तर मला एक गाणं शिकवलं होतं, ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. ठीक आहे, कोणत्याही जाती धर्माच्या माणसाले आपल्या सत्तेसाठी जर असे कापू काढत असन आणि आपल्या सत्तेची पोळी भाजून घेत असन तर असं सरकार मले नाही पाहिजे. मग आता लक्ष द्या, 3 तास बेशुद्ध होती बिल्किस बानो. कशी तरी तिले जाग आली आणि एका आदिवासी स्त्रीचे कपडे घातले आणि एका होमगार्डले घेऊन तिनं लिमखेडा पोलीस स्टेशन गाठलं. सोमाबाई गौरी नावाची एक बाई होती, तिनं तिची रिपोर्ट लिहून घेतली, आणि रिपोर्ट लिहून घेतल्यावर तिनं रिपोर्टमध्ये ठीक आहे तिनं जे तथ्य सांगितले ते लिहूनच घेतले नाही. तिले बी CBIनं चांगलं झापलं धरून. मग 19 आरोपीवर ठीक आहे आरोपपत्र दाखल झालं. त्याच्यात ते 5-6 महिन्यांनी झालं. त्याच्यात 6 पोलीसवाले होते आणि 2 डॉक्टर होते. ज्या डॉक्टरनं तिचं ठीक आहे मेडिकल केलं होतं त्यावेळी मेडिकलमध्ये खोटे रिपोर्ट सादर केले, हे सिद्ध झालं. म्हणून 2 डॉक्टर आणि 6 पोलीसवाले होते. हे 11 आरोपी आहे
ठीक आहे, टोटल 20 जणांवर केस होती, त्याच्यातले काही लोक निर्दोष सुटले. एक मेला, जयवंतभाई नई, गोविंदभाई नई, राजूभाई सोनी, बाकाबाई बोहानिया, राधेश्याम शाह, शैलेश भट, प्रदीप मोंदिया, बिपिनचंद्र जोशी, केशरबाई ओहानिया, रमेश चंदाना आणि नितेश भट असे हे आरोपी आहे. तर ठीक आहे, ह्या ठीक आहे तिच्यावर जे ठीक आहे बलात्कार झाला आणि तिथं 14 जणांची हत्या झाला. त्याच्यात बिल्किस बानो केसमधला एकमेव चष्मदीत होता. याने मारण्याचे प्रयत्न झाले. ठीक आहे, 28 फेब्रुवारी 2002 साली गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडामुळे दंगे पसरले. 3 मार्चले बिल्किस बानो आणि तिच्या घरच्या ज्या 14 लोकांना बलात्कार करून ठार मारलं. 2004 मध्ये घटना झाली. 2002 मध्ये 11 ठीक आहे 20 लोकांना आरोपी म्हणून अटक केली. ठीक आहे, मग एक केस अहमदाबाद मध्ये चालू होती. अहमदाबाद मध्ये वारंवार इंटरफेअर होऊ शकते म्हणून डायरेक्ट सुप्रीम कोर्टानं अहमदाबादवरून हे केस मुंबईला हलवली. याच्यात राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे म्हणून 21 मार्च 2018 ठीक आहे सरळ उम्रकैदची सजा दिली बॉम्बे हायकोर्टानं. सगळे लिहिले आहे. डिसेंबर 2003 गुजरात पोलिसांकडून योग्य चौकशी होत नाही म्हणून बिल्किस बानो सुप्रीम कोर्टात गेली. ठीक आहे, आणि सुप्रीम कोर्टानं सीबीआय विशेष न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. मग त्याच्यानंतर ऑगस्ट 2004 सुप्रीम कोर्टाने आदेश दिला का सुनावणी अहमदाबाद ऐवजी मुंबईत करण्यात यावी. काहून तर त्याला माहित होतं का न्याय अहमदाबाद मध्ये राहून मिळू शकत नाही पण दुसऱ्या राज्यात केस ट्रान्सफर केली. आणि ठीक आहे, मग हे लक्ष द्या, 21 जानेवारी 2008 सीबीआयने 11 जणांना जन्मठेप सुनावली आणि एक मेला त्याच्यातला आणि 7 जणांची निर्दोष सुटका केली. त्याच्यात मे 2017 पुन्हा हे हायकोर्टात गेले. मुंबई हायकोर्टानं निर्णय कायम ठेवला आणि अजून पुन्हा हे जे 7 जण निर्दोष सुटले होते त्याला सजा दिली. ठीक आहे, म्हणजे जे 7 निर्दोष होते त्याला दिलं हॉप काढून. मुंबई हायकोर्टाच्या ज्या लोकांना हा न्यायनिवाडा केला का 20 जण आरोपी आहे त्याच्यात न्यायमूर्ती विजया ताहिल रामानी, न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि न्यायमूर्ती साहेब होत्या. आता त्याच्यानंतर स्टोरी पहा. सुप्रीम कोर्टाने 13 मे 2022 त्याच्यातल्या गुजरात सरकारनं अपील केली सुप्रीम कोर्टात का एक माणूस त्याच्यात टोटली निर्दोष आहे, ठीक आहे, त्याला सोडण्यात यावं. तो 9 जुलै 1992चा गुजरात सरकारचा आरोपींना सजा माफ करण्याचं एक धोरण होतं. त्याच्यात 14 मध्ये ठीक आहे त्यानं घटना दुरुस्ती केली होती त्या धोरणात आणि बलात्कार आणि हत्या करणाऱ्याने अजिबात सोडण्यात येऊ नये आणि त्याची सजा माफ करण्यात येऊ नये असं 14 मध्ये म्हणलं. सुप्रीम कोर्ट म्हणते का तुम्ही ठीक आहे तुमच्या याच्यात तर नवीन याच्यात आहे नाही पण जुन्या याच्यात धोरणाचं तत्व पहा आणि त्याच्यानुसार त्याला वागा. तर गुजरात सरकारनं एकाची केस सुप्रीम कोर्टात टाकली. ह्या पट्ट्यानं पुऱ्या लोकांच्या बाजूनं निर्णय द्यासाठी एक कमिटी स्थापन केली. ठीक आहे, मग आता पहा, मग 13 मे 2022 ठीक आहे सुप्रीम कोर्टात गेले. एकाची सजा माफीची याचिका टाकली. त्याच्यावर निर्णय दिला गुजरात सरकारने फेरविचार करावा आणि मग 8 जणांची सदस्य समिती स्थापन झाली. बरं, त्या 8 जणात पंचमहालचे कलेक्टर अध्यक्ष होते केसी राहुल आणि 4 स्त्रिया होत्या. त्या 4 स्त्रिया बीजेपीच्या होत्या. त्याच्या स्नेहा भाटिया गोध्रा बीजेपी सचिव, आमदार सुमन चौहान कलोलची आमदार बीजेपीची. सांगाच्या मायनी म्हणजे एका स्त्रीवर 5 महिन्याच्या गर्भवती स्त्रीवर ठीक आहे बलात्कार झाला. कसं म्हणजे ह्या कोणत्या हृदयाच्या स्त्रिया असण्या म्हणजे यायच्या पोरीवर यायच्या आया बहिणावर झाला असता असा तर यायनं का केलं असतं, यायनं कुठं न्याय मागितला असता. अरे कमीत कमी ठीक आहे एक स्त्री आहे तुमच्यावर सुद्धा असं भविष्यात होऊ शकते. ठीक आहे, तुम्ही स्त्री या नात्यानं तिची बाजू घेतली काऊन नाही. तुम्ही सरळ ह्या 8 जणांना एकमताने निर्णय दिला का 11 आरोपीले निर्दोष सोडा. यावेळी ठीक आहे तर 11 जणांची निर्दोष सुटका केली या कमिटीच्या शिफारशीवर गुजरात सरकारनं आणि तारीख होती 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. वा रे वा गुजरात मॉडेल, शाबास. अशा हरामखोर सरकारले तर उभं नाही ठेवायला पाहिजे. ठीक आहे, या गुजरात सरकारनं भारताच्या अमृत महोत्सव या निमित्त ठीक आहे ज्यानं 5 महिन्याच्या गर्भवती स्त्रीवर बलात्कार केला, 14 जणांची हत्या केली, तिच्या मायवर बलात्कार केला, 3 वर्षाच्या तिच्या पोरीला तिच्या डोळ्यात डोक्यात आपटू मारलं, अशा माणसाने हे
अमृत महोत्सवाच्या 15 ऑगस्टच्या दिवशी भारताच्या 75व्या जयंतीच्या निमित्त स्वातंत्र्याच्या हे 11 आरोपीले निर्दोष सोडते. ठीक आहे, जराशी लाज शरम नाही साल्याले. डिसेंबर 2022 ठीक आहे, गुजरातच्या निवडणुका होत्या, बरोबर त्याच्या अगोदर त्याने हा निर्णय घेतला. ठीक आहे, पहा ना, ऑगस्ट महिन्यात. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2022 आणि बरोबर मग शेवटी ठीक आहे बिल्किस बानोले भेटलेला न्याय पुन्हा खड्ड्यात जाते का असं वाटायला लागलं. प्रचंड लोक बिल्किस बानोच्या बाजूने विरुद्ध होते. ठीक आहे, काय भारतात कायद्याचं राज्य आहे हे सुप्रीम कोर्टानं या दिलेल्या निर्णयामुळे ठीक आहे सत्यता लोकांच्या लक्षात आली का न्याय भेटू शकते. ठीक आहे, आता तर सगळ्याच व्यवस्था विकल्या गेल्या आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ आहे. ठीक आहे, मीडिया पुरा विकल्या गेलेला आहे, सरकार विकल्या गेलेलं आहे, प्रशासन विकल्या गेलेलं आहे. ठीक आहे, न्यायालयाकडून थोडीफार अपेक्षा आहे. कायद्याचं राज्य का असते हे कसं प्रस्थापित करावं लागते हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं अधोरेखांकित केलं. लोकांचा विश्वास न्यायालयावर कायम राहावा त्याचा एक चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तिने जनहित याचिका टाकली गुजरात सरकारच्या निर्णयाच्या विरोधात. 8 जानेवारी 2024 सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारचा निर्णय खारिज केला आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप केला. 2 कानपटात बी हाणल्या चप का तुम्ही फ्रॉड खोटी माहिती दिली आणि खोटी माहिती देऊन तुम्ही त्याला सोडलं. तर सुप्रीम कोर्टाचं ठीक आहे 2 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वला भुयान यांनी हा निर्णय दिला का बिल्किस बानोचे 11 आरोपी दोषी आहे, याने अटक करा. ठीक आहे, नाही तर 8 दिवसाच्या आत सरेंडर करावं. नाही सरेंडर केला तर उचला. पण मात्र हे 11 आरोपी घरून ठीक आहे रफातफा झाले. हे पहा, हे आरोपी आहे ज्या दिवशी त्याची सुटका झाली जेलमध्ये, गोध्रा जेलमधून सुटका झाली. हे पहा बापूसाहेब ठीक आहे यायले सोडलं. ठीक आहे 11 जणांचा आणि आल्याच्या नंतर टिके लावून त्याची पूजा केली आणि ते त्याच्या घरच्या बायकांनी केली. अरे बाबा, कमीत कमी स्त्रियानं तर स्त्रियाची बाजू घ्या. टिके लावले, हार घातले. पहा ठीक आहे, जराशी बी लाज नाही यायले. ठीक आहे, हे गुजरात मॉडेल होय भाऊ. ठीक आहे, गुजरात मॉडेल होय, गुजरात मॉडेल. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं का गुजरात सरकारने अशी कानपटात आणली का हा खटला महाराष्ट्रात चालला आणि महाराष्ट्रात हा खटला चालल्यामुळे ठीक आहे क्षमादानाचे अधिकार महाराष्ट्र शासनाला गुजरात सरकारले नाही. तुम्ही ठीक आहे गुजरात सरकारले हा अधिकार नसताना तुम्ही हा अधिकार वापरला कसा म्हणून चप्प 2 कानपटात ठेवल्या गुजरात सरकारच्या. ठीक आहे, मग हे बा ठीक आहे, तर 11 दोषी एक राधेश्याम शाह याची सजा माफ करण्यासाठी ठीक आहे गुजरात सरकारनं याचिका टाकली होती. याने सरळ माफीचं हे करून दिलं होतं. तर 2 हफ्तों के भीतर सरेंडर करे. 11 आरोपीले आता ठीक आहे सुप्रीम कोर्टानं जेलमध्ये टाकायचे का दिले अधिकार. ठीक आहे, डायरेक्ट आदेश दिले आणि त्याला आता 2 हप्त्याच्या आत जेलमध्ये टाकन आणि बिल्किस बानोला न्याय मिळाला. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तो खूप योग्य दिला. एक सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायपालिकेकडूनच लोक आता आशा ठेवून आहे का या भारतात जे काही चुकीचं होऊन राहिलं त्याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं न्याय निवाडा करा. त्या बिल्किस बानोला न्याय मिळाला. कोणी असो, बिल्किस बानो मुस्लिम होती म्हणून नाही, पण कोणावरही असा अन्याय अत्याचार होऊ नये आणि झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून व्हायला पाहिजे आणि त्याला सोडता कामा नये. ठीक आहे, कडक कायदे करून जर त्याच्यातून पळवाटा निघाला असेल तर सामान्य माणसाले न्याय भेटणार नाही. म्हणून भारताचं संविधान म्हणते काही 100 गुन्हेगार सुटले चालेल पण एका बेगुन्हेगाराला सजा व्हायला बी नको, पण जो गुन्हेगार आहे तो बी सुटायला नाही पाहिजे. हे मात्र तेवढं सत्य. जर ह्या गुन्हेगाराले सोडून ठीक आहे गुजरात सरकार स्वतःची शाबासकी घेऊन पुन्हा सत्तेत आली 2022 मध्ये त्याचा हार घालून तुम्ही सत्कार करता आरोपीची, तर अजून कोणतं गुजरात मॉडेल तुम्हाला पाहिजे. तर मला असं गुजरात मॉडेल नको. तुम्हाला काय वाटते बिल्किस बानो प्रकरणात सांगा. ठीक आहे, दंगल हे ठीक आहे दंगल हे कोणाचंही भलं करत नाही, सगळ्याच वाईट करत जाते. त्याच्यात चांगल्याचे घरं नष्ट होते, कितीतरी लोकांचे परिवार उजळून जाते, कितीतरी लोकांचे उत्पन्नाचे साधनं खतम होते. म्हणून आपल्या राज्यात आपल्या गावात असं काही झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या. नेहमी जागृत राहा. त्या गुजरात दंगलीचे आजही चटकेतीचे लोक भोगून राहिले. येणाऱ्या काळात रामायणापासून राम मंदिरापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ मी घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही अशा नवीन गोष्टी उलगडून सांगणार आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो आणि खालतं कमेंट्स करा बिल्किस बानो प्रकरणासाठी तुमचं काय मत आहे आणि हे सजा
ठीक आहे सुप्रीम कोर्टानं जे दिली तर ते या देशात कायद्याचं राज्य आहे हे पुन्हा प्रस्थापित झालं का आम्ही कोणी राहू त्याला सोडणार नाही आणि आमच्या कचाट्यात सापला त्याची नड्डी पिचकल्याशिवाय ठेवणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.